नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला एक स्टोरी वाचून दाखवणार आहे. ती मुलीची आणि वडिलांची स्टोरी आहे. तर मुलगी आपल्या वडिलांविरुद्ध कसा खटला रचते, ते या स्टोरीत सांगितलेलं आहे. तर स्टोरी ऐका आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐकूया गोष्ट. आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध तक्रार करता यावी म्हणून सासरी सुखाने नांदत असलेली मुलगी न्यायालयात गेली. न्यायाधीशाने विचारले, ताई तुमची काय तक्रार आहे? मुलगी म्हणते, मला माझ्या वडिलांकडून त्यांच्या प्रॉपर्टीमधील माझा हक्क हवा आहे. यासाठी मला वडिलांच्या विरुद्ध खटला दाखल करायचा आहे. न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे, हा तर तुमचा अधिकार आहे. मुलाबरोबर मुलीला पण अर्धा हिस्सा मिळवण्याचा यामध्ये सुनावणीची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या वडिलांनी भावंडांबरोबर जो हिस्सा येईल तो देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, यात शंकाच नाही. मुलगी म्हणते, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैशाची कमतरता नाही, पण तरीही मला माझ्या वडिलांकडून माझ्या दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे. न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. ते त्या मुलीला म्हणाले, जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैशाची काय गरज आहे? यावर त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव आणि पत्ता सांगितला आणि न्यायाधीशांना विनंती केली की माझ्या वडिलांना कोर्टात बोलवलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल. न्यायाधीश त्या मुलीला विनंती करून तिच्या आईवडिलांना कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की तुमच्या मुलीला दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे, मग तो कितीही असो. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल. न्यायाधीशाचे बोलणे ऐकून वडीलही गोंधळून जातात आणि म्हणतात, माझी मुलगी तर खूप श्रीमंत आहे, सधन आहे, तिच्याकडे पैशाची कमतरता नाही, मग तिला माझ्या पैशाची काय गरज आहे? न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या मुलीचीच मागणी आहे आणि तिचा हक्क पण आहे तो. मग मुलगी म्हणते, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या वडिलांना सांगा की त्यांनी मला दरमहा फक्त 10 रुपये द्यावेत. परंतु अट अशी आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये. न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या वडिलांना सांगतात की तुम्ही दर महिन्याला 10 रुपये तुमच्या मुलीला विलंब न करता स्वतःच्या हाताने आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा. खटला संपल्यावर न्यायाधीश त्या मुलीला आपल्याकडे बोलवतात आणि म्हणतात, तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या वडिलांवर हा खटला का दाखल केला आणि वडिलांकडून प्रॉपर्टीचा हिस्सा म्हणून फारच तुटपुंजी किंमत का मागितली? असे का? असे का? आता मात्र त्या मुलीचे डोळे पाणावले आणि रडक्या स्वरात म्हणते, न्यायाधीश साहेब, मला माझ्या वडिलांचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती. ते त्यांच्या कामात इतके व्यस्त आहेत की मला त्यांना भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर मोबाईलवर कधी कधी आम्ही बोललो मला खरंच काहीच आठवत नाही. यामुळे तरी माझे वडील किमान 1 महिन्याला तरी तुम्ही सांगितलेली रक्कम घेऊन मला भेटायला येतील आणि मी त्यांना मनसोक्त पाहीन, त्यांच्या गळ्यात मिठी मारेन, माझं बालपण मी नव्याने जगीन. माझी मुलं आजोबा आजोबा म्हणून बिलगतील, या गोष्टीसाठी मला हिस्सा पाहिजे, दुसरं काही नाही. दुसरं काही नाही. माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी त्यांच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरून दर महिन्याला ते माझ्यासमोर येतील. त्यांना पाहून माझ्या मनाला आनंद होईल. मुलीचे म्हणणे ऐकून न्यायाधीशाच्या डोळ्यात अश्रू आले. हा सर्व प्रकार वडील लांबून ऐकत होते. आता मात्र त्यांच्याही डोळ्यातील अश्रूंचा भान फुटतो. ते धावत येतात आणि मुलीला मिठी मारतात. बस अजून काय हवं असतं मुलीला आपल्या वडिलांकडून? मित्रांनो, हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी मुलगी पुन्हा नाही भेटणार तुम्हाला. धन्यवाद.